मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिन कोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850155558. मोबाईल नंबर पुनश्च ऐका 9850155558. आमच्या संस्थेमार्फत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत आम्ही 2 यंत्रसिद्धी विनामूल्य देत आहोत. कुठलीही दक्षिणा, कुठलेही पैसे आम्ही त्या बाबतीत स्वीकारत नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही आपणाला भेट देत आहोत. ही यंत्र फार महत्त्वाची आहे. सर्वांच्या घरामध्ये लागावी अशी आमची इच्छा आहे. या प्रित्यर्थ आम्ही ही कोणाचेही पैसे स्वीकारत नाही, दक्षिणा घेत नाही आणि याची किंमत पण घेत नाही. हे आम्ही विनामूल्य देत आहोत. ज्यांची पूर्ण श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. यंत्रसिद्धी मागवावी असा आमचा आग्रह मुळीच नाही. तुम्हाला सर्व कार्य सिद्धी यंत्र, लक्ष्मी यंत्र, तुम्ही सुखात राहावे, सर्व आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, भरपूर पैसा आपल्याला मिळावा, सुखाने गोविंदाने नांदावे अशी ही आमची मनोकामना आहे. त्याचमुळे आम्ही ही यंत्रसिद्धी आपणाला देत आहोत. यंत्रसिद्धी मागवताना 5 इंच बाय 11 इंच लांब असंच पाकिट पाठवा, मोठं पाठवू नका. पोस्टाच्या पेटीत जात नाही. पोस्टाचं पाकिट मुळीच पाठवू नका, त्याच्यात पण यंत्रसिद्धी मागवत नाही. आपण पहिलं पाकिट घेतल्यावर त्याच्यावर आपला पत्ता म्हणजे तुमचा पत्ता लिहा. तुम्हाला ते पाकिट मिळणार आहे त्यावर तुमचा पत्ता लिहा, पिनकोड नंबरसह लिहा. त्याच्यावर 20 रुपये पोस्टाची साधी तिकीटं लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. त्या दुसऱ्या पाकिटाच्या वरच्या भागावर माझा पत्ता लिहा, जो मी सांगितला आहे तो, आणि ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. स्पीड पोस्टाने ती पाकिटं माझ्याकडे आल्यावर आमची शिष्यमंडळी आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून आपल्याला पाठवून देईल. यंत्रसिद्धी दिवाळीच्या याच्यात मिळाली तर फार उत्तम, नाही मिळाली तरी चालेल, कारण यंत्रसिद्धी मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर, शुभ कार्याने सिद्ध झालेली अभिमंत्रित आहे. आपल्याला कुठलीही प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही, अभिषेक करण्याची गरज नाही, पूजापाठ करण्याची गरज नाही. यंत्रसिद्धी काच फ्रेमच करावी लागेल. अशी लावू नका, लॅमिनेशन करू नका, मुळीच करू नका. काच फ्रेम लावल्याने ती प्रभावित होतात, स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि ते यंत्रसिद्धीला टोक लागत नाही, बाधा लागत नाही. ज्यांचं कार्यालय आहे, व्यवसायाच्या जागे आहे, व्यापारी आहे, मेडिकल शॉप आहे, प्लाऊडचं दुकान आहे, ब्युटी पार्लर आहे, केशकर्तनालय आहे, दवाखाना आहे, अकॅडमी आहे, क्लासेस आहे, ज्वेलरची शॉप आहेत, कपड्याची शॉप आहेत, वाहन बुकिंगाची शॉप आहे, प्रवासी वाहतुकीची शॉप आहेत, फळाचं दुकान आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, खानावळ आहे, धाबा आहे. अशा सर्वांनी हे यंत्र सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. आपलं हे व्यवसायाचं ठिकाण, कार्याचं ठिकाण, ऑफिसचं ठिकाण, वकील असो, डॉक्टर असो, इतर ऑफिसर असो, हे जर वेगळं असलं तर मग घरासाठी वेगळी आणि आपल्या याच्यासाठी वेगळी करा. कारण येणारा पैसा हा शुद्ध रूपात येतो असं नाही, अलक्ष्मीच्या रूपातही असतो. म्हणून तो शुद्धता यावे आणि शुद्ध असलेला पैसा, लक्ष्मी आपल्या घरात जावी आणि आपलं घर शुद्ध राहावं, हा हेतू त्याच्यात असतो. आम्ही ते तुम्हाला 2 सेट देण्यात विनामूल्यच देणार आहोत, त्यामुळे ती मागवायला हरकत नाही. परंतु एक लक्षात घ्या, ही सर्वांना दिसेल अशीच लावायची आहे. याचं पूजन आपण करा, अगरबत्ती लावा, गाईच्या तुपाचा दिवा लावा, नैवेद्य दाखवा. मोठ्या यंत्राखाली प्रथम असा डावा हात, उजवा हात ठेवा. प्रथम यंत्राच्या मंत्राखाली उजवा हात ठेवा आणि तो मंत्रजाप म्हणा.
नंतर लहान यंत्राखाली उजवा हात ठेवा. नंतर तो मंत्रजाप म्हणा. मंत्रजापाची वेळ कुठलीही असो. आपल्याला मंत्रजापाला वेळ नसला तर नुसता नमस्कार करा आणि मग आपलं कार्य सुरू करा. आपण दूरवर प्रवासाला जात आहे तर सुखाचा प्रवास व्हावा. अपघात होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये, वाहन बिघडू नये, नुकसान होऊ नये. म्हणून प्रथम नमस्कार करून मग जावं आणि आल्यावर पुन्हा नमस्कार करावं, आपण सुखात आलो म्हणून. ही यंत्रसिद्धी आपण मागवू शकतात. श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी, इतरांनी मुळीच मागू नये. आमचा तसा आग्रह मुळीच नाही. आजचा कार्याचा विषय आपल्याला दिवाळीचाच आहे. दिवाळीचा दिवस आलेले आहे. कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरू करूया. सोमवारी 28/10/24, आज 26 तारीख आहे. परवाच्या दिवशी सोमवार आहे. 28/10/2024 तारीख येणार आहे. या दिवशी एकादशी ही आहे. एकादशी सकाळी 7:51 पावेतो आहे आणि हे द्वादशीयुक्त एकादशी आहे. सकाळी 7:51 नंतर द्वादशी लागत आहे. ही सूर्योदयकालीन एकादशी असल्याकारणाने ही सोमवारचीच एकादशी आहे आणि आपणा सर्वांकडे दुसरी एकादशी दुसऱ्या दिवसाची एकादशी, ज्याला उरलेली एकादशी करण्याचा प्रघात आहे. ही सोमवारची एकादशी आपल्याला धरावी लागणार आहे. सोमवारची एकादशी द्वादशीयुक्त असल्यामुळे ही एकादशी 28/10/2024 आहे. या एकादशीला कार्तिक कृष्ण एकादशी पण म्हटले जाते. हे एकादशीचं व्रत मी एवढं का सांगतोय तर हे एकादशी एक वैशिष्ट्यपूर्ण एकादशी आहे. सर्व 12 महिन्यातली ही अभूतपूर्व एकादशी आहे. या एकादशीचं नाव रमा एकादशी आहे. आता रमा म्हणजे कोण? तर रमा हे नाव लक्ष्मीचं एक नाव आहे. रमा हे लक्ष्मीचं नाव असल्याकारणाने लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, अधिक पगारवाढ होण्यासाठी, अधिक पैसा येण्यासाठी, सर्व सुखसंपन्नता ऐश्वर येण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. ही लक्ष्मी सुवर्णयुक्त लक्ष्मी याला पण म्हटलं जाते. म्हणजे हे सोन्याची लक्ष्मी आहे आणि म्हणून हे रमा नाव हिचं आहे. रमा रमतेय लक्ष्मी, लक्ष्मी रमा रमतेय असं वाक्य या ठिकाणी आहे. ही नारायणाची लक्ष्मी आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी नारायणाची लक्ष्मी असली तरी विष्णूने श्रीकृष्णाला एक वर दिलेला होता की या एकादशीला माझ्या पूजना करण्यापेक्षा तुझं पूजन जर केलं तर अधिक ते श्रेष्ठ होईल. हा पूजनाचा तुला मान आहे. म्हणून या एकादशीला आपण श्रीकृष्णाचं पूजन करा. मग तो बाळकृष्ण असो, बासुरीला कृष्ण असो, चक्रधारी कृष्ण असो, रथावर बसलेला आरूढ असो, गोवर्धनधारी कृष्ण असो, कुठलाही असो, आपल्याला असं करायचं आहे. राधा रमते कृष्ण असला तरी चालेल. या एकादशीचं व्रत केल्याने समस्त आपले पूर्वजांचे आपणास आशीर्वाद लाभणार आहे. समस्त आपले स्वर्गीय जे आहे झालेले असतील, स्वर्गीय झालेल्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून हे एकादशीचं व्रत आपण करायचं आहे. याच्यामध्ये अनेक उद्दिष्ट आपल्याला साध्य होत आहे. या एकादशी व्रत आपणास सुखसमाधान प्राप्त करून देणारच आहे. हे एकादशी व्रत बाल आबाल वृद्ध सर्वांनी करावं. पण ज्या गर्भवती स्त्री आहे, आजारी आहे, लहान मुलं आहे, मानसिक स्थिती बरोबर नाही, अशांनी ही एकादशी नाही केलं तरी चालेल. नुसता मंत्रजाप केला तरी चालेल. ओम रमा रमतेय नमो नमाय, ओम रमा रमतेय नमो नमाय असा मंत्रजाप केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. असो, या दिवशी अजून एक ज्यांचे वर्ष श्राद्धाला झालेलं आहे, वार्षिक श्राद्ध आहे. वार्षिक श्राद्ध म्हणजे द्वादशी तिथीचे श्राद्ध ज्यांचं असेल त्यांनी, आपल्याला मासिक श्राद्ध असेल, दुसरं तिसरं श्राद्ध असेल त्यांनी ह्या दिवशी करावं. ज्यांचे वर्षचं श्राद्ध असेल त्यांनी पण ह्याच दिवशी करावं. पण ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन केलेलं असेल त्याच ठिकाणी हे वर्ष श्राद्ध करावं. वर्ष श्राद्ध करत असताना मात्र निधनाची वेळ पाळावी. मला अनेकांनी विचारणा केली की दिवाळीचे दिवस असताना तुम्ही श्राद्ध का सांगतात? श्राद्ध पक्ष तर संपलेला आहे असं त्यांचा समज आहे. परंतु निधन हे केव्हाही होऊ शकते. दसऱ्याच्या दिवशी होऊ शकते, एकादशीच्या दिवशी होऊ शकते, रात्री दिवसा केव्हाही होऊ शकते, कोणत्याही सणवाराला सुद्धा होऊ शकते.
म्हणून त्या दिवसाचं तिथीचं श्राद्ध तर हे करणं जरुरीचंच आहे. म्हणून पंचांगात सुद्धा यांचा उल्लेख आहे, मी सांगतो असं नाही. तर या ठिकाणी ज्यांचे निधन द्वादशीच्या तिथीला झाले असेल त्यांनी हे श्राद्ध या दिवशी करावं. ज्यांचे वर्ष श्राद्धाचा दिवस असेल त्यांनी वर्षश्राद्ध ह्या दिवशी करावं. परंतु वर्षश्राद्ध करत असताना अस्थि विसर्जन जिथे झालं असेल तिथे करावं. अनेक जण आपल्या घरी करतात किंवा घराच्या बाहेर करतात, परंतु तिथे त्यांचं अस्तित्व आहे का? नाही. अस्तित्व त्यांचं कुठे आहे? तर जिथे अस्थि विसर्जन केलेलं आहे तिथे. आता मला अनेकांनी सांगितलं की घरी केलेलंच बरं असते, जिथे निधन झालं त्या घरी केलेलं बरं असते. पण मग निधन जिथे झालं तिथे जर करायचं असले तर मग अपघातात मृत्यू रस्त्यात झाला असला, दवाखान्यात झाला असता, जिल्ह्याच्या ठिकाणी झाला असता, मुंबईच्या दवाखान्यात झाला असता, तर मग तिथे करायचं का श्राद्ध? हा एक प्रश्न आहे. पण तिथे करायचं नाही, अस्थि जिथे टाकलं आहे, विसर्जन जिथे केलेलं आहे तिथेच हा करायचा आहे. अजून हा दिवस गोवत्सचा आहे. गोवत्स पूजनाचा हा दिवस आहे. वसुबारस ज्याला म्हणतात. आता गोवत्स पूजन केव्हा करायचं? तर सूर्यास्ताच्या आत. सूर्यास्त केव्हा आहे? तर 18:06 तर 18:06 आत आपल्याला गोवत्स पूजन करायचं आहे. गोवत्स गाईचं पूजन म्हणजे वासरूसह गाईचं पूजन आपल्याला करायचं आहे. पूर्ण दिवस केव्हाही आपण केलं तरी चालेल, सूर्यास्ताच्या आत मात्र पूजन करावं. आज गाईचे दूध, तूप, दही, लोणी किंवा गाईचे कुठलेही पदार्थ आपल्याला वापरायचे नाही. देवाचा दिवा लावत असताना सुद्धा गाईच्या तुपाचा वापर करायचा नाही. आता गाईला जो गोघास द्यायचा आहे तर गुळयुक्त पोळीचा द्या. गुळ थोडासा टाकून पोळी करा, सुवास, आणि मग ती गाईला खाऊ घाला. गाईचे पूजन करायचे आहे. गाईचे पूजन कोणी करायचे? तर घरातील सुनबाईने करायचं आहे. 2 सुना असतील, 3 सुना असतील, मोठी असेल, लहान असेल, असा काही फरक करायचा नाही, सर्वांनी करायचं आपल्याला. पण पूजन करत असताना मात्र डोक्यावर पदर अवश्य हवा आणि कुंकुमच लावायचं, टिकली लावू नका. टिकली लावून पूजन करू नका, ते श्रद्धायुक्त होत नाही. डोक्यावर पदर घेऊन आपल्याला कुंकुम लावलेलं म्हणायचं आहे आणि पुढील मंत्रजाप आपल्याला 11 वेळेला म्हणायचा आहे. हा मंत्रजाप का म्हणायचा आहे? तर आपल्या घरात लक्ष्मी यावी, सुखसमृद्धी व्हावी, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, अपत्यप्राप्ती नसेल तर अपत्यप्राप्ती व्हावी, कर्ज समस्या असेल तर कर्ज समस्या मिटावी, आपल्याला वास्तू नसेल तर वास्तूचा लाभ व्हावा, घरामध्ये किंवा आपल्याला आरोग्याचे काही प्रश्न असतील तर आरोग्यात सुधारणा व्हावी, एखादा किचकट ऑपरेशन असेल, काही असेल तर ते टाळलं जावं किंवा ते ऑपरेशन यशस्वी व्हावं, यासाठी आहे. इतरत्र मुळीचसाठी नाही. राजकारणात विजय मिळावा यासाठी हे नाहीच. असं असताना या ठिकाणी आपल्याला जो मंत्रजाप करायचा आहे तो असा आहे: ओम वत्स गोमाता, कामधेनु जगतमाता, मनोगते संपूर्ण इच्छा प्राप्त्यर्थम, देवादिदेव गोवत्स माता, कामधेनु माता, वंदम वंदे नमस्तुतेय. पुन्हा मी मंत्रजाप म्हणतो: ओम वत्स गोमाता, कामधेनु जगतमाता, मनोगते संपूर्ण इच्छा प्राप्त्यर्थम, देवादिदेव गोवत्स माता, कामधेनु माता, वंदम वंदे नमस्तुतेय. मला काहींचे असे विचारणा झाले की शब्दात चुकलं गिकलं तरी चालेल, तुम्ही काही घाबरायचं नाही. मंत्रजाप आहे, चुकेला क्षम्यता असते, श्रद्धा त्या ठिकाणी मात्र असायला हवी, बाकी काही नाही. गोवत्स पूजन करत असताना पुष्पहार गाईच्या गळ्यामध्ये घाला, हळद, कुंकू, अक्षदाने युक्त असं तिचं पूजन करा. पूजन करण्याच्या अगोदर तिच्या पायावर पाणी टाका. काही वेळेला पाणी टाकत असताना गाय बिथरते ते बघून घ्या. गाय मारकी किंवा ठोसकी अशी नसावी. ज्यांना ती परिचित आहे ते जर जवळ असले तर फार उत्तम. त्यांना गाईचा एक दोरखंड धरायला लावा आणि सुरक्षितरित्या गाईचं पूजन करा, म्हणजे काही दुर्घटना, अपघात होणार नाही. हे पूजन केल्यावर आपल्याला काय फरक पडतो, काय याच्यापासून परिणाम होतात, काय लाभ होतात, याविषयी आपण मला सविस्तर लिहून पाठवलं तर फार उत्तम होईल. मी आपल्या पत्राची, मनोगताची
मी वाट नेहमी बघत असतो. अनेकांनी मला आता पत्र पाठवणे सुरू केलेले आहे, तर ते मला प्रोत्साहनपर ठरत असतात आणि मी त्यायोगे पुढचा व्हिडिओ सादर करत असतो. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना ते शेअर करा, त्यांना त्याचा लाभ मिळू द्या. आपल्याला त्या पितृ पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान मिळेल. अधिकाधिक व्हिडिओ शेअर करण्याचा आपण अवश्य प्रयत्न करावा. असं असताना दिवाळीची इथूनच सुरुवात झाली आहे, तशी कराष्टमीपासूनच दिवाळीची सुरुवात होते. दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची जाओ, लाभाची जाओ, आरोग्यप्रद हो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो, आपण आयुष्यमान व्हावे असे मी शुभ आशीर्वाद, अशी मी मनोकामना आणि सदिच्छा शुभेच्छा आपणा सर्वांना देत आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजचा कार्याचं समापन करतो.